मुलं तर लहान होती खूप, म्हणजे इव्हन सांगायचं म्हटलं तर मुलांनी 1 रुपयाचं चॉकलेट मागितलं तर मी देऊ शकत नव्हतो, इतकी वाईट अवस्था होती. चप्पल साधं बदलू शकत नव्हतो. की पै पाहुणे मित्रमंडळी आमच्या जवळ यायची नाहीत किंवा विचारायचे नाहीत कसं चाललंय तुझं, विचारलं आणि चुकून येणं काय गणित घातलं तर काय करणार. जेव्हा माझ्याकडे 4 व्हीलर आली तेव्हा माझी गाडी दारात गेली की मग तेच जी लोक मान फिरवत होती तीच लोक, साहेब एक पोतं हे धान्य टाकू का, हे देऊ का तुम्हाला, हा भाजीपाला देऊ का. यशात नातेवाईक वाढतात म्हणतात. सुखात सगळे असतात, दुःखात कोण नसतं. जी निराधार आपण अनाथ लोकांच्यासाठी काम करते त्या संस्थेला मदत करणं, किंवा सावली केअर सेंटर म्हणून इथं आहे. आज आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करणारे आदर्श उद्योजक हरिश्चंद्र धोत्रे यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. हरिश्चंद्र धोत्रे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेरली या गावचे सुपुत्र आहेत. एवढ्या लहानशा गावातून येऊन कागलसारख्या महाराष्ट्रातील पहिली 5 स्टार MIDC असलेल्या ठिकाणी त्यांनी चेअरमन या सर्वोच्च पदावर काम केले. हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी व संघर्षमय होता. त्यांचे वडील ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नेरलीमध्येच पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी सांगलीमधील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला 1993 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिरवळ या ठिकाणी डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून 3 वर्ष काम केले. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी नोकऱ्या त्यांनी केल्या, पण स्वतः व्यवसाय करायचा आणि मालक व्हायचा हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. 2000 साली गोकुळ शिरगाव MIDC मध्ये जागा भाड्याने घेतली. तिथे त्यांनी स्वतःची फाउंड्री चालू केली. ऑफिससाठी जागा नसल्याने नारळाच्या झाडाखाली प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून त्यांनी आपला व्यवसाय चालू केला. त्यावेळी कस्टमरकडून ऑफिस नसल्याने कंपनीचा प्लांट बघून कामे मिळत नव्हती, पण स्वतःच्या कामाचा दर्जा व गुणवत्तेमुळे अनेक कामं मिळत गेली. हरिश्चंद्र धोत्रे यांनी पंचतारांकित MIDC कागल या ठिकाणी 2008 मध्ये डायनॅमिक मेटल वर्क्स ही स्वतःची कंपनी उभारली. त्यांच्या कंपनीचं काम चांगल्या पद्धतीने सुरू होतेच, पण सामाजिक वृत्ती व नेतृत्व गुण अंगी असल्यामुळे मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले या संस्थेत काम सुरू केले. त्यांनी 2010 साली संचालक म्हणून काम पाहिले. नंतर 2015-16 या कालावधीमध्ये सचिव म्हणून काम पाहिले. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पाहता 2017 ते 2019 पर्यंत संस्थेचे चेअरमन पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. चेअरमन असताना त्यांनी उद्योजकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पुढाकाराने MSCB वर लाईट बिल कमी करण्याबाबत मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी टेकडी ते सिल्वर झोन पर्यंतचा रस्ता नव्याने करण्याचा 29 कोटींचा प्लॅन त्यांनी मंजूर करून घेतला. MKH मार्फत त्यांनी महारोजगार मेळावा भरविला व त्याचा फायदा म्हणजे एकाच वेळी 400 मुलांना चांगल्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळाल्या. सध्या ते संस्थेत डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. त्यांना योगाची आवड असून त्यात त्यांनी विशेष प्रावीण्य देखील मिळवले आहे व सध्या ते योग विद्याधामचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच अनेक सामाजिक कार्यातही ते भरभरून योगदान देत असतात. त्यांचं हेच सर्व कार्यकर्तृत्व व प्रवास आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील नामवंत लोकांच्या मुलाखती घेतो, त्यांच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजच्या आपल्या स्पेशल गोष्टचे पाहुणे आहेत, म्हणजे त्यांची ओळख करून द्यायची झाली तर सांगली जिल्ह्यातील नेरली ह्या छोट्याशा गावातून येऊन महाराष्ट्रातली जी पहिली पंचतारांकित MIDC म्हणून ज्याला नामाभिमान मिळाला ज्या MIDCला, ती म्हणजे कागलची 5 स्टार MIDC. तर त्याच्या सर्वोच्च पदापर्यंत त्यांनी मजल मारली. त्याच्या चेअरपर्सन ह्या पदावरती ते कार्यरत होते. आज डायरेक्टर म्हणून काम करतायत, यशस्वी उद्योजक म्हणून काम करतायत. सामाजिक कार्यात देखील त्यांचं योगदान आहे. योगात देखील योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्यासाठी देखील ते काम करतायत. तरुणांसाठी आयडॉल म्हणून देखील ते पुढे येत आहेत आणि ह्यापेक्षा देखील त्यांचा जो प्रवास आणि संघर्ष आहे हा फार मोठा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून
मान्य हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही मला सांगा की तुम्ही 2 वर्ष चेअरमन होता कागल 5 स्टार MIDCचे, आज डायरेक्टर ह्या पदावरती आहात. एवढी मोठी मजल तुम्ही मारली. हा प्रवास काय सोपा नव्हता, म्हणजे अनेक खाचखळग्यांनी तो भरलेला होता. तर काय सांगाल ह्या प्रवासाबद्दल, काय सांगाल? तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? मी खरं तर माझे वडील ग्रामसेवक होते आणि आई सगळे शेती बघायची. वडील मॅनेज करून जायचे आणि बाकीची सगळी जबाबदारी आईची असायची. आई आमची अशिक्षित होती, म्हणजे काही शिकलेली नव्हती. वडील मात्र त्यावेळेचे 7वी पास होते आणि तेव्हा ग्रामसेवक या पदावरती आपल्या तालुक्यामध्ये 2-3 तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं. ग्रामविस्तार अधिकारी म्हणून रिटायर झाले. तर मी सुरुवातीला शाळेत जायला सुद्धा म्हणजे तयार नसायचो. म्हणजे पहिली जेव्हा मला शाळेमध्ये प्रवेश द्यायचं ठरवलं होतं आई वडिलांनी, तेव्हा मी शाळेत जायच्या ऐवजी मी पळून जायचो आणि शेतात जाऊन बसायचो. लहानपणी अनास्था होती. हां. त्यानंतर मात्र मला एकदा शाळेची गोडी लागली आणि 1ली पासून 10वी पर्यंत मी शाळेमध्ये वर्गात पहिला असायचो आणि वर्गाचा सेक्रेटरी मॉनिटर म्हणून मी 10वी पर्यंत काम बघितलं. 1ली पासून माझे मार्क्स शाळेत पहिल्या नंबरचे होते. 10वी पर्यंत मी पहिला होतो. प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे इव्हन क्रीडा क्षेत्रात असेल किंवा वक्तृत्वमध्ये असेल, प्रत्येकामध्ये मी अग्रेसर असायचो. म्हणजे गावात सुद्धा बघितलं तुम्ही तर आपल्या गावामध्ये तसे तेव्हा शाळेची सुद्धा इमारत नव्हती. इन्फ्रास्ट्रक्चर एवढं कमी होतं की शाळा 2 शिफ्टमध्ये चालायची. 5वी 6वी 7वी सकाळी 7 ते 12 आणि 8वी 9वी 10वी दुपारी 12 ते 5, 2 शिफ्टमध्ये शाळा होती, कारण शाळेला इमारत नव्हती. तर तेव्हा 5वी 6वी 7वी मी जेव्हा 7 ते 12 शाळा करायचो, 12 नंतर आमच्या घरी म्हैशी होत्या. त्या 3 म्हैशी घेऊन मी 12 ते 5 माझा अभ्यासाचं एक माझी बॅग असायची. त्या बॅगमध्ये, बॅग म्हणजे तंगूसची पिशवी असायची, बरोबर, आणि पोतं, ते घेऊन मी शेतात जायचो. आमचं शेत थोडंसं मोठं आहे, त्यामुळं माळावरती जनावरं निवांत चरत राहायची आणि मी अभ्यास करत राहायचो. म्हणजे या शेतातनं त्या शेतात ते जाईपर्यंत मी अभ्यास करत जायचं. ती जनावरं तिथंपर्यंत चरत पुढे गेले की मी पुढं जाऊन बसायचो, पुन्हा ती मागं वळत चरत जायची. असं माझं 5वी ते 7वी म्हैशी राखून मी 5वी ते 7वी शाळा शिकलो. आणि त्यानंतर मग मी 10वीत तर पहिला आलो. त्यानंतर मग मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमामध्ये 3rd इयरला कॅम्पस इंटरव्ह्यूला वालचंद कॉलेजला परांजपे मेटल शेपर्स शिरवळ आणि कुलकर्णी असोसिएट्स सांगली ह्या 2 कंपन्या कॅम्पससाठी आल्या होत्या. त्या दोन्ही ठिकाणी माझं सिलेक्शन झालं होतं. परंतु कुलकर्णी असोसिएट्स ही तेव्हा महाराष्ट्रातला पहिला डिसॅमॅटिक प्लॅन्ट होता त्यांच्याकडं. म्हणजे एवढी अद्ययावत फाउंड्री पहिली महाराष्ट्रातली होती ती. तर त्या फाउंड्रीसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. पण तिथं मला स्टायपंड होता 1000 रुपये आणि परांजपे मेटल शेपर्सला 1600 रुपये स्टायपंड होता. त्यामुळं मी कुलकर्णी असोसिएट्स कॅन्सल केले. 600 रुपये मोठे वाटत होते आणि मी 1600 रुपयेसाठी मग शिरवळला जॉईन केलं, परांजपे मेटल शेपर्स. तिथं साधारणतः माझ्या हातात 1300 रुपये पगार यायचा. प्रॉव्हिडंट फंड आणि हे सगळं कट होऊन 1300 रुपयेमध्ये पण कंपनीनं तेव्हा महिन्याला 300 रुपये कट करायचे ठरवले. कारण तेव्हा त्यांच्याकडे पूर्वी इंजिनियर थांबायचेच नाहीत. 1 महिना 2 महिने काम केलं की इंजिनियर सोडून जायचा. म्हणून इंजिनियरना काहीतरी लॉक असावं म्हणून त्यांनी 2 वर्ष कमीत कमी 300 रुपये पर महिना कंपनी कट करून घेणार आणि 2 वर्षानंतर ते 7200 तुम्हाला परत देणार. तर पहिला इंजिनियर असेल की मी तिथं 7200 कंपनीकडून मिळवले. 2 वर्ष मी परांजपेमध्ये कंटिन्युअस काम. किती सालाची गोष्ट असेल? 93 ते 95. इव्हन माझा पहिला पगार म्हणजे मी 1600 रुपये 1300 रुपयात माझाच खर्च भागत नव्हता. मी वडिलांच्याकडूनच पैसे घेऊन जायचो, म्हणजे रूम भाडं, मेस आणि येणं जाण्यासाठी. त्यामुळं माझ्याकडे बॅलन्स काहीच राहायचं नाही. मग 7200 हाच बॅलन्स राहिला होता. आणि त्या 7200 मिळाल्यानंतर मी, भाऊ आमचा मिलिटरीत होता आणि वहिनींना घेऊन तो जम्मूला गेला. घरी आई वडील दोघंच होते. पूर्वी आमच्या कुटुंबात आम्ही 5 भावंड आणि आई वडील असं जवळपास, आणि आजी, म्हणजे 8-9 जणांचं कुटुंब होतं आमचं. आजी गेली, मग आई वडील आणि आजी तिघंच होते.
आणि आम्ही सगळे बाहेर पडलो. मग त्या मिळालेल्या 7,200 मधले मी 5,000चा पहिल्यांदा टीव्ही आणला घरी, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणला, कारण आई वडिलांना काहीतरी टाइमपास असू दे. एवढ्या मोठ्या कुटुंबात आता हे तिघच राहिले. बरोबर. आणि राहिलेले 2,000 मी वडिलांना दिले. माझ्या पगाराची पहिली कमाई म्हणून 2 वर्षानंतर 2,000 रुपये दिले आणि 200 रुपये मी माझ्या खर्चासाठी ठेवले. पण बॅडलक असं की वडील दुसऱ्या दिवशी त्यांना डायबिटीस होता, शुगर चेक करायसाठी कराडला आले डॉक्टरांच्याकडं आणि कराडच्या स्टँडवर त्यांचा खिसा कापला आणि ते 2,000 मी दिलेले ते सुद्धा गेले. तर वडिलांच्या हातात मी एकही रुपया देऊ शकलो नाही, ह्याची फार खंत आहे मला. वडिलांचं त्याच वर्षी त्याच वर्षी वडील गेले, वडिलांचं निधन झालं. आणि मला वाटतं त्याच वर्षी तुम्ही म्हणजे सरांचं स्वतःचं पण फर्म आहे डायनॅमिक मेटल नावाचं. तर मला सांगा की तुमचं नोकरी तर खूप चांगल्या पद्धतीने सुरू होती आणि त्या काळात म्हणजे आता कुठे स्टार्टअप बरेच तरुण करतायत, परंतु तो काळच नव्हता. म्हणजे 20व्या शतकातलं जे शेवटचं दशक आहे ते नोकऱ्यांचंच होतं. म्हणजे एखादा जर व्यवसाय करायला गेला तर त्याला लोक वेड्यात काढायचे. बरोबर. मग तुम्ही ते धाडस कसं केलं? माझं शाळेत असल्यापासून सुरुवातीपासून स्वप्न होतं की आपण एक उद्योजक व्हायचं. आणि मग भाऊ आमचा मिलिटरीत होता, तो मेकॅनिकच होता मिलिटरीमध्ये. मग तो तिथून रिटायर झाल्यानंतर घरी आलं की आम्ही एक सर्व्हिसिंग सेंटर चालू करायचं आणि गॅरेज चालू करायचं, 4 व्हीलरचं गॅरेज, कारण भाऊ मेकॅनिक होता. आणि त्याच्या बाजूला मी फॅब्रिकेशन शॉप करायचं, असे मॅन्युफॅक्चरिंग मशीन्स मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करायचा असं ठरवलेलं होतं. परंतु कालांतरानं वडील गेल्यामुळं अचानक भावाला VRS घ्यावी लागली. तो आला आणि तो आफ्टर 35 थोडंसं कसं माणूस सॅच्युरेशनला आलेला असतो आणि कोणतीही रिस्क घ्यायला मागत नाही. त्यामुळं त्यानं धंद्यामध्ये पडण्याला नकार दिला आणि त्यानं सर्व्हिस पत्करली. मग मी ठरवलं की नाही, आपण ॲट एनी कॉस्ट आपलं स्वप्न काय कमी पडून द्यायचं नाही, स्वप्न साकार करायचंच ॲट एनी कॉस्ट. मग मी तेव्हा परांजपे सोडून मी इथं मेनन अँड मेननला होतो. मेनन नंतर मी गेनमॅक्स फेरोकास्ट फाउंड्री मॅनेजर शिरोली MIDC मध्ये तिथं होतो आणि तिथं मला 2000 साली 12,500 रुपये पगार होता. तेव्हा 12,500 म्हणजे खूप मोठी अमाऊंट होती. पण मी ठरवलं होतं की ॲट एनी कॉस्ट आपलं स्वतःचा बिझनेस करायचा आणि तो सोडून मग मी हा ॲल्युमिनियम फाउंड्रीचा व्यवसाय चालू केला. त्यावेळेत आमच्या जवळच्या नातेवाईक असू दे, मित्र असू दे, समोर हात पसरले नाहीत, कुठल्या पाहुण्यांच्या समोर हात पसरले नाहीत किंवा कुठल्या मित्रांच्या समोर हात पसरले नाहीत. जे काय असेल ते मी माझ्या स्वतःच्या कष्टानं करायचं ठरवलं होतं. त्यामध्ये माझा भाऊ आणि आमची आत्या यांच्याकडून मी 50,000 रुपये फक्त घेतले होते आणि त्या 50,000मध्ये हा धंदा चालू केला. तर त्यावेळेस मला जे कोणी भेटायचं ना ते मान वळवायचे, बाजूला घ्यायचे की मी समोर आलो तर आता काहीतरी, की आमची कॅपॅसिटी नाही, माझ्याकडे तर पैसे नव्हते. मग कमीत कमी पैशामध्ये कुठला व्यवसाय करायचा. माझा एक्सपिरियन्स तर फाउंड्रीमधलाच होता. आजपर्यंत मी CI फाउंड्रीमध्ये काम केलं होतं. पण त्यावेळी ॲल्युमिनियम फाउंड्रीमध्ये फारशी इन्व्हेस्टमेंट लागत नव्हती, वर्किंग कॅपिटल कमी. एक छोटं सुरुवात करताना लहानसं बॅरेलमध्ये ती भट्टी बांधली आणि साधारणतः 15 ते 20 हजारात आम्ही तो धंदा चालू केला आणि एक 30,000 रुपये मला वर्किंग कॅपिटल. अशा पद्धतीने कमीत कमी पैशात कुठला धंदा करायचा हा विचार करून मी हा ॲल्युमिनियम फाउंड्रीचा व्यवसाय चालू केला. तसं ॲल्युमिनियममधलं मला काही एक्सपिरियन्स नव्हता, पण कास्ट आयर्न CI फाउंड्रीमधला एक्सपिरियन्स होता. ह्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं मेटलच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक आहे. तो शिकायसाठी परत मला 5-6 महिने घालवावे लागले. की काही गोष्टी म्हणजे CI फाउंड्रीच्या वेगळ्या असतात आणि ॲल्युमिनियम फाउंड्रीच्या वेगळ्या असतात. त्याचं प्रोसेस वेगळी असते, मेथडिंग वेगळं असतं. तर त्या गोष्टीमध्ये शिकण्यासाठी बऱ्याच वेळेला समाजमनाचे वाईट अनुभव आलेले सांगत होता तुम्ही. समाजमनाचे म्हणजे त्या कार्यकालात आम्हाला जवळपास 1 वर्ष 1.5 वर्ष काही मिळत नव्हतं. त्यामध्ये माझी मिसेस आणि मुलं तर लहान होती खूप. म्हणजे इव्हन सांगायचं म्हटलं तर मुलांनी 1 रुपयाचं चॉकलेट मागितलं तर मी देऊ शकत नव्हतो, इतकी वाईट अवस्था होती. चप्पल साधं बदलू शकत नव्हतो. पण बायकोनं खूप सॅक्रिफाईस केलं त्या काळात
की पै पाहुणे मित्रमंडळी आमच्या जवळ यायचे नाहीत किंवा विचारायचे नाहीत कसं चाललंय तुझं, विचारलं आणि चुकून येणं काय गणित घातलं तर काय करणार, म्हणून विचारायच्याच भानगडीत पडायला नको. समोर कोण यायचं नाहीये, डोळा चुकून बाजूला जायचे. पण जेव्हा मी 1-1.5 वर्षानंतर हळूहळू प्रॉफिट चालू झालं आणि माझी परिस्थिती जशी सुधारायला लागली, जेव्हा माझ्याकडे 4 व्हीलर आली तेव्हा माझी गाडी दारात गेली की मग तेच जी लोक मान फिरवत होती तीच लोक, साहेब एक पोतं हे धान्य टाकू का, हे देऊ का तुम्हाला, हा भाजीपाला देऊ का, यशात नातेवाईक वाढतात म्हणतात. सुखात सगळे असतात, दुःखात कोण नसतं. मग तुमचा हा सगळा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर मग ते तुम्ही फर्म सुरू केलं, तेही व्यवस्थितरित्या सुरू होतं तुमचं त्या सगळ्या गोष्टी. मग या पदावरती म्हणजे एवढ्या मोठ्या, ही जी महाराष्ट्रातली पहिली 5 स्टार, म्हणजे महाराष्ट्र हा तसा इंडस्ट्रीयल स्टेट आहे, तर त्यातली जी पहिली 5 स्टार MIDC आहे त्याचं एवढं मोठ्या पदावरती काम करण्याची संधी तुम्हाला भेटली, तर त्याचं नेमकं बॅकग्राऊंड काय होतं? मुळात कसं होतं, लहानपणापासूनच मला शाळेत मी सांगितलं तसं पहिलीपासून ॲक्टिव्ह, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार घ्यायचा. आपल्याला जमो, यश मिळो नाही तर न मिळो, पण पुढं जाऊन लोकांच्यासाठी धडपडायचं ही भावना माझी मनात कायम असायची. आणि त्या भावनेनं मी जे काम करायचो तिथून मी गोकुळ शिरगावमध्ये माझं 600 स्क्वेअर फीटमध्ये भाड्याच्या जागेत आम्ही काम करत होतो. सांगितलं मगाशी की एका नारळाच्या झाडाखाली प्लास्टिकची चेअर ठेवून बसायचो. ऑफिस हे सेपरेट सुद्धा नव्हतं. आणि ते हिवाळा आणि उन्हाळ्यात नारळाच्या झाडाची सावली जिथं जाईल तिथं मी खुर्ची ठेवायचो. गेस्ट कोण आला तर त्यांना खुर्चीत बसायला द्यायचं, मी उठून उभा राहायचं. इतकी वाईट अवस्था होती. आणि त्यानंतर मग मी इकडे जेव्हा शिफ्ट केलं 5 स्टारला तेव्हा ठरवलं की आपण इथला सेटअप, आपला आमचा गोकुळ शिरगावमधला सेटअप बघून कितीतरी कस्टमरने आम्हाला काम दिलं नाही. कारण सेटअप बघितलं की वाटायचं की हे काय करणार, ह्याच्याकडे काय आहे, फॅसिलिटीज काय नाहीत. त्यामुळं मी इथं 5 स्टारला येताना सर्व सुसज्ज असं पद्धतीचं कारखाना करायचं ठरवलं. आणि जेवढ्या आपल्या फॅसिलिटीज, आज आमच्याकडं येणारा कस्टमर नावाजूनच परत जातो. त्यावेळेस माझ्याकडे जे नावं ठेवून गेले होते मला की हा करू शकणार नाही, त्यांचं काम मला पहिल्यांदा मिळालं नंतर. कारण ते बाहेर कोण करू शकलं नाही ते मी करून दाखवलं. आणि इथं 5 स्टारला आल्यानंतर पण असोसिएशन स्थापन झाली होती. नुसतीच असोसिएशनला 4-5 वर्ष झालेली होती. आणि दर असोसिएशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण मी कुठलाही उद्देश ठेवून कधी आम्ही आलो नाही. प्रत्येक ॲक्टिव्हिटीत भाग असायचा, कारण समाजासाठी किंवा आपल्या बांधवासाठी काम करायचं एवढाच डोळ्यासमोर उद्देश असायचा. त्यामधला स्पार्क बघितल्यानंतर असोसिएशनचे त्यावेळचे जे काही संचालक बॉडी होती त्यांनी ठरवलं की मला या संचालक बॉडीमध्ये घ्यायचं. आणि त्यांनी मला संचालक बॉडीमध्ये घेतलं आणि डायरेक्ट मला ऑनररी सेक्रेटरी पदावरती जबाबदारी दिली. मी इथं असोसिएशनमध्ये काम करत असताना 4 टप्प्यामध्ये माणूस चेअरमन पदापर्यंत जातो. पहिल्यांदा ट्रेझरर होतो, मग ऑनररी सेक्रेटरी, मग व्हाईस चेअरमन आणि चेअरमन. पण माझी काम करण्याची पद्धत आणि हे बघितल्यानंतर नेमकं मी जेव्हा एंट्री माझी असोसिएशनच्या संचालक मंडळात झाली तर तिथं ऑनररी सेक्रेटरी पदासाठी माझी निवड करण्यात आली. आणि ऑनररी सेक्रेटरी पदावरती मी 2 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा डायरेक्ट चेअरमनपदीच माझी निवड केली. म्हणजे तुमच्यातले स्पार्क बघितल्यानंतर लोकांना जाणवलं की खरोखर हा माणूस या पदाच्या लायक आहे. आणि आम्ही ज्या वेळेस त्या पदावरती काम केलं त्यावेळेस पदाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. आजही जरी मी संचालक म्हणून जरी असलो तरी जेवढं चेअरमन काम करतात त्यांच्या बरोबरीनं आम्ही काम करत असतो. पदाला आम्हाला पदाची अपेक्षा नाहीये कुठल्या. त्याच प्रश्नाकडे मला यायचं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की काही माणसं ही पदांमुळे मोठी होतात, पण काही पदं ही त्या माणसांनी केलेल्या कामांमुळे मोठी होतात. एक्झॅक्ट त्याच पद्धतीने तुम्ही त्या पदाला त्या उंचीवरती नेलं तुमच्या कामाच्या माध्यमातून. मला सांगा की त्या 2 वर्ष ज्यावेळेला तुम्ही चेअरपर्सन होता ह्या 5 स्टार MIDC, तर त्या कालावधीत तुम्ही कोणकोणती कामं केली किंवा त्या पदाला कशा पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला? ॲक्च्युली ही 5 स्टार असोसिएशन जी आहे ती खूप मोठी, भविष्यातली कोल्हापूरमधली सर्वात मोठी असोसिएशन होणार आहे. तर या असोसिएशनचं नाव म्हणजे नुसताच उगम झालेला होता आणि हळूहळू ती उदयास येत होती. माझ्या 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये
आमच्या एवढ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या की त्या ॲक्टिव्हिटीमुळं कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र असोसिएशनचं नाव झालं. कारण दर आठवड्याला एक तरी बातमी पेपरमध्ये असायची की आम्ही वेगवेगळे प्रोग्रॅम्स असोसिएशनच्या माध्यमातून उद्योजकांच्यासाठी समाजासाठी घेत असायचो. की दर महिन्याला आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्रॅम असायचा, उद्योजकांसाठी सेमिनार्स अरेंज करायचो. त्यानंतर मी महाआरोग्य शिबिर घेतलं होतं. राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशन आणि आमचं मॅक यांच्या संयुक्त विद्यमाने असं एक महाआरोग्य शिबिर घेतलं. त्यामध्ये जवळपास 4,000 लोकांनी आरोग्य तपासणी केली होती. वर्षात आम्ही दरवर्षी आरोग्य शिबिर घेतच असतो, पण हे महाआरोग्य शिबिर झालं होतं. त्यानंतर मी एक रोजगार मेळावा घेतला होता. या रोजगार मेळाव्यामध्ये पण जवळपास 1600 ते 1700 मुलं सहभाग होती. त्यामध्ये आम्ही रोजगार मेळावा घेतल्यानंतर त्याच आठवड्यात जवळपास 500 मुलांना प्लेसमेंट झालं आणि बाकीची जी मुलं होती ती सगळी ग्रॅज्युएट होती. तर ती हळूहळू त्यांना आम्ही जशा वॅकेन्सीज होतील तशा इथं नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. हा महारोजगार मेळावाचा फायदा झाला. जवळपासच्या खेड्यातल्या मुलांना या मेळाव्याचा फायदा झाला. उद्योजकांना चांगली मुलं मिळाली. आणि त्यानंतर दुसरं माझ्या कार्यकालामध्ये मोठं काम म्हटलं तर हा जो आत्ता आपण तुम्ही पाहिला असेल लक्ष्मी टेकडी ते हुपरी जाणारा जो मेन रोड आहे MIDC आत येणारा, तो रोड प्रचंड खराब झालेला होता. रोज 2-3 ॲक्सिडेंट होत होते आणि गेली 4-5 वर्षे त्याच्या अगोदर आम्ही गव्हर्नमेंटचा पाठपुरावा करत होतो, पण शासन त्याकडे दुर्लक्ष करत होतं. इव्हन लोकप्रतिनिधीसुद्धा आम्हाला सपोर्ट करत नव्हते. पण शेवटी अशी वेळ आली की एक उद्योजक असूनसुद्धा रस्त्यावर उतरायची वेळ आली आणि सर्व उद्योजकांना घेऊन मी लक्ष्मी टेकडी येते सर्वांनी आम्ही तिथं रस्ता अडवला आणि आमचा उद्योग बंद पडू देत म्हटलं, पण हा रस्त्यानं कुणाला आम्ही जाऊन देणार नाही. आणि त्या दिवशी अनबळगन म्हणून सचिव होते, त्या सचिवांची सही सँक्शन लेटरवरती सही झाल्याशिवाय रस्ता चालू करणार नाही हा हट्ट धरला. आणि संध्याकाळी दुपारी 2 वाजता त्या आमच्या या प्रस्तावावरती 29 कोटीचा प्रोजेक्ट होता. लक्ष्मी टेकडी ते हुपरी किंवा सिल्वर झोन 9 किलोमीटरचा रस्ता आहे, यासाठी 29 कोटी रुपयेचा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टवरती सँक्शन म्हणून सही घेतली आणि तेव्हाच आम्ही आंदोलन मागे घेतलं. तर ही सर्वात मोठी माझ्या कार्यकालामधली अचिव्हमेंट आहे. आज तो रस्ता बघितला तर इतका क्वालिटीचा रस्ता झाला आहे की नॅशनल हायवेपेक्षा क्वालिटीचा रस्ता आहे की जवळपास इथून पुढं 30 वर्षे या रस्त्याला काही होणार नाही अशा पद्धतीचा क्वालिटीचा रस्ता घेतलेला आहे. या रस्ता होत असताना 1 रुपयाचाही भ्रष्टाचार कुठं होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली. तुमच्या लिडरशिप क्वालिटीची जी चुणूक आहे तुम्ही वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नेरलीसारख्या एवढ्या छोट्या गावातून येऊन आज या पदापर्यंत आला, तर आज तुमच्या भावना काय आहेत किंवा आज तुम्हाला कसं वाटतं? खरं तर आपण कुठल्याही अपेक्षानं निरपेक्ष भावनेनं जर काम केलं तर पद किंवा मान हा आपल्या पदरात पडतोच 100%. कारण मी जेव्हा इथं असोसिएशनमध्ये आलो मला डायरेक्टर म्हणून घेणार होते तेव्हा मला असं वाटलं नाही की मला यांनी डायरेक्टर घ्यावं म्हणून मी कधी काम करत नव्हतो. डायरेक्टर झालो, सेक्रेटरी व्हावं म्हणून मी कधी काम करत नव्हतो, त्यांनी मला सेक्रेटरी पदावरती घेतलं. चेअरमन व्हावं म्हणून मी काम करत नव्हतो, मला चेअरमन पद कधी मिळेल, देणार आहेत का नाही, कधीही अपेक्षा केली नाही. पण माझं कामच त्यांना सांगत होतं की हा माणूस चेअरमन पदाच्या लायक आहे. बरं, सांगण्याचं तात्पर्य हेच की कुठलीही अपेक्षा न करता तुम्ही प्रामाणिकपणे जर काम केलं तर पदं आपोआप आपल्या गळ्यात येऊन पडतात. जसं अखिल गुरव समाज संघटना कोल्हापूर ह्याचं जिल्हाध्यक्ष पण मला गेल्या 4-5 महिन्यापूर्वी मिळालं. तिथंही मी एक आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांचा सांगलीमध्ये कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम गुरव समाजाचा मेळावा होता. त्या मेळाव्यासाठी मी गेलो, उशिरा गेलो होतो. मी पाठीमागं बसून अण्णासाहेब शिंदेंचं भाषण ऐकलं आणि सहज आपलं गुरव समाजाचा एवढा मोठा कार्यकर्ता आहे म्हणून ओळख करून घ्यायला पुढे गेलो. आणि तिथं गेल्यानंतर तिथं कोल्हापूर जिल्ह्यातले तालुका प्रमुख, वेगवेगळ्या तालुक्याचे प्रमुख तिथं होते उपस्थित. आणि मी स्टेजवर अण्णासाहेब शिंदेंची ओळख करून घेत असताना त्यांनी सर्वांनी येऊन अण्णासाहेब शिंदेंना रिक्वेस्ट केली की साहेब आम्हाला हाच जिल्हाध्यक्ष पाहिजे म्हणून.
आणि तुम्ही ह्या जिल्ह्याचे नसताना देखील तुम्ही कोल्हापूर जिल्हा गुरव समाज संघटनेचं जिल्हाध्यक्षपद दिलं. म्हणजे काम जर आपलं बोलत असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टींची अडचणी येत नाहीत, हेच ह्यातून सिद्ध होतं. प्रामाणिकपणे तुम्ही काम करत राहा, पदाची अपेक्षा करू नका, मानाची अपेक्षा करू नका. मान आपोआप मिळेल, पद आपोआप मिळेल. अजून एक मला महत्त्वाचं सांगा की आता अनेक तरुण म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने स्टार्टअप करतायत, एंटरप्रेनर होत आहेत. तुमचा तर एक्सपिरियन्स फार मोठा आहे आणि तुम्ही फार लोक पाहिलेत देखील. तर ह्या पिढीला म्हणजे हा संक्रमणाचा काळ आहे, म्हणजे मराठी उद्योजक तयार होत नाही अशी ओरड केली जाते एका बाजूने, परंतु हा संक्रमणाचा काळ आहे की पूर्वी नोकरी खूप तरुण करत होते किंवा तिथे ओढ असायची ना, आता उद्योग जगताकडे वळत आहेत. तर काय सांगाल तुम्ही तरुणांना, म्हणजे काय करायला हवं, काय करायला नको? पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी पैसेवाल्यांचा मुलगाच हे सगळं करू शकायचा, म्हणजे डॉक्टरचा मुलगाच डॉक्टर व्हायचा, इंजिनियरचा मुलगाच इंजिनियर व्हायचा. शेतकरी कधीही उद्योगाकडे वळायचा नाही किंवा नोकरीपर्यंतच जायचा. तो व्यवसायात पडायचा धाडस व्हायचं नाही, कारण पैसा मिळायचा नाही. पैशामुळे लोक फार पाठीमागे राहायची. पण आजकाल गव्हर्नमेंटचा सपोर्ट एवढा मोठा आहे आणि पैसा इझी अवेलेबल आहे, त्यामुळं उद्योग करणं सहज सोपं आहे सगळ्या पूर्वीपेक्षा. आता मी दरवर्षी जवळपास इथल्या कोल्हापूरमधल्या जवळपास आता 6-7 कॉलेजवरती प्रत्येक वर्षी एका तरी कॉलेजवरती मी एक सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणून तिथल्या मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून माझं व्याख्यान ठेवलं जातं. तर तिथं मी सांगत असतो की तुम्ही जिद्द आणि चिकाटी ठेवा, 100% यश तुमच्या पदरात आहे. आणि व्यवसाय आता करणं तसं सोपं आहे, फक्त तुम्हाला चिकाटीनं ते करता आला पाहिजे. कारण कॉम्पिटिशन एवढं प्रचंड आहे. पूर्वी कॉम्पिटिशन नव्हतं पण पैसे पण नव्हते, त्यामुळं सहज गरीब शेतकऱ्याचा मुलगा व्यवसायात पडू शकत नव्हता. आज तुम्ही जो माझा कारखाना बघितला, हा कारखाना आम्ही चालू करत असताना प्रचंड, मी 50,000 रुपये चालू केला. पण त्यानंतर जेव्हा आम्ही 5 स्टारमध्ये इथं बिल्डिंग बांधली, बिल्डिंगच्या पहिल्या टप्प्यातच आम्हाला कॅशमध्ये सबसिडी मिळाली. जवळपास 10 लाख रुपये मला सबसिडी मिळाली. म्हणजे हे गव्हर्नमेंटचं प्रोत्साहन आहे ना, ते अतिशय गरीब मुलांना किंवा होतकरू मुलांना सपोर्टिव्ह आहे. त्यामुळं सहज त्यानंतर आत्ता मी दुसऱ्या टप्प्यामध्ये सबसिडी जवळपास माझी 27 लाखाची सबसिडी मला सँक्शन झाली. फक्त प्रामाणिकपणे तुम्ही, बऱ्याच मध्यंतरीच्या काळात काय होतं, नेत्यांच्या जवळची लोक किंवा नेते पुढारी की ज्यांना ह्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या सबसिडी आणि ह्या माहिती आहे, त्यांनी दुरुपयोग केला त्याचा. त्यामुळं आता गव्हर्नमेंटनं हळूहळू त्यावरती निर्बंध आणायला चालू केलं की खरोखरच धंदा करणार आहे त्याला सबसिडी मिळावी. पूर्वी फक्त सबसिडीसाठी धंदा ओपन करायचा, सबसिडी घ्यायची आणि धंदा बंद करायचा. अशा बऱ्याच घटना आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. पण आता मात्र हे MIDC आणि गव्हर्नमेंटच्या लक्षात आलंय, त्याने हळूहळू या नियमामध्ये बदल केलाय की एवढे वर्ष धंदा, सुरुवातीची सबसिडी सँक्शन झाली की ती माझी पहिली जी सबसिडी सँक्शन झाली होती ती 5 वर्षात मला 10 लाख रुपये मिळाले, पण 5 वर्षात मिळाले. म्हणजे कमीत कमी 5 वर्ष तो धंदा चालू असेल तरच सबसिडी मिळणार. आत्ता जी माझी दुसरी सबसिडी आहे ती 9 वर्षामध्ये सबसिडी मिळणार आहे. म्हणजे 9 हप्ते, जवळपास 10 वर्ष तो बिझनेस चालू राहिला तरच सबसिडी मिळणार आहे. म्हणजे असे गव्हर्नमेंटनं सुद्धा हळूहळू पॉलिसीमध्ये चेंज केला. आयुष्यातला तुमचा टर्निंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो की म्हणजे एखाद्या अशा कुठल्या तरी घटनेने किंवा कुठल्या तरी प्रसंगामुळे आयुष्याला कधी कधी कलाटणी मिळते, तर असं काय तुम्ही सांगाल का? माझ्या आयुष्यात खूप लहानपणी खूप कटू प्रसंग आले. जसं वडील होते तोपर्यंत मला परिस्थिती, जरी वडिलांची आमच्या गरिबीची होती, पण वडील नोकरीला लागल्यानंतर वडिलांची परिस्थिती एक सर्वसामान्य माणूस म्हणून चांगली होती, सामान्य परिस्थिती होती. मोठा भाऊ बहीण यांनी परिस्थितीचे चटके त्यांनी सोसले होते, पण मला कळतंय असं आमची परिस्थिती चांगली होती. परंतु 1995ला माझ्या 2 नंबरच्या बहिणीचे मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला, STचा ॲक्सिडेंट झाला आणि स्पायनल कॉर्ड फ्रॅक्चर झालं आणि दोन्ही पाय निकामी झाले. आणि त्या धक्क्यानं वडील आमचे एक्सपायर झाले. वडील गेल्यामुळं माझं पूर्ण लाईफच टर्न झालं किंवा संपलं असं मला वाटायला लागलं. परंतु माझं स्वप्न होतं की मी काही करून हे स्वप्न पूर्ण करायचं उद्योजक म्हणून.
पण वडील जर आज असते तर एक वेगळ्या उंचीवरती मी गेलो असतो. वडील गेल्यामुळं बरीचशी घरची जबाबदारी, भाऊ मिलिटरीत होता त्यामुळं घरची जबाबदारी माझ्यावरती आली आणि मी नोकरी करून शेती बघायची असे 2 वर्ष मी काढले आणि शेवटी मग भाऊ VRS घेऊन गावी आला आणि मग मी ह्या धंद्याकडे वळालो. तो काळ अडचणीचा होता. तो काळ खूप अडचणीचा होता आणि त्या वडिलांचं जाणं आणि भाऊजींचा ॲक्सिडेंट ह्या कार्यकालामध्ये मी प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग हाताळले. जिथे एक एक प्रसंग जर सांगितला तर डोळ्यात पाणी उभा राहतं, इतके कटू प्रसंग. काय सांगाल आयुष्यात असा एखादा भावनिक क्षण तुमच्या आयुष्यात? पैसा आपल्याकडे असेल तर इतरांकडे असतो, आपल्याकडे नाही तर कुणाकडे नसतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी नोकरीमध्ये मला परांजपे मेटल शेपर्सला 3-3.5 हजार रुपये नंतर पगार होता. सुरुवातीला तर 1600 रुपये होता, जेव्हा मी सोडली तेव्हा 3.5 हजार पगार होता. एकही पैसा माझा सेविंग झाला नाही त्या कार्यकालामध्ये. माझा ST महामंडळ आणि खाणे आणि राहणे यामध्येच पगार संपून जायचा. मग आता वडील तर त्याच कार्यकालामध्ये गेले माझे. पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जेव्हा भाऊजींचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा 3.25 लाख रुपये खर्च होता. वडील आमचे 3,000 रुपये घेऊन गावाकडून आले होते आणि मी त्या कार्यकालामध्ये 3.25 लाख रुपये गोळा केले होते. पगार होता मला 3,500, पण मी 3.25 लाख रुपये गोळा केले. कारण काय की आपल्याकडे असेल तर इतरांकडे असतं किंवा तुमची लायकी असेल तर तुम्हाला जग मदत करतं. बरोबर. मीच जर काय लायक नसतो तर मला कुणी जवळ केलं नसतं. वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटलं की आयुष्यातल्या एवढ्या वर्षात एवढ्या प्रसंगामध्ये मी 3,000 रुपये घेऊन आलो आणि आज ह्या मुलानं 3.25 लाख रुपये गोळा केले. वडिलांना खूप आश्चर्याचा धसका बसला होता की मी तेव्हा परांजपेला असताना एका MATसाठी वडिलांच्याकडे आग्रह केला होता की मला MAT पाहिजे. की मुलं आमच्याबरोबर कॉलेजला असताना सायकल, आमच्याकडे सायकल होती, मुलं मोटरसायकलने यायची. मला साधा लेदरचा शूज, स्पोर्ट्स शूज मिळाला नाही. आम्ही प्लास्टिकचा बूट वापरायचो. कॉलेजमध्ये मुलं नावं ठेवायची, गुरुजी आले काहीतरी असे चर्चा करायची. कारण आत्ता जो पावसाळी बूट असतो ना तो बूट थोडासा कलर काळा झाला की तो आमचा लेदर शूज किंवा तो स्पोर्ट्स शूज असायचा. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती. वडिलांच्याकडं 2 व्हीलरसाठी मी खूप हट्ट धरला, पण वडिलांना माहिती होतं की मी परांजपेला होतो तेव्हा माझाच पगार मला पुरत नव्हता. मीच वडिलांच्याकडून खर्चाला पैसे घेऊन जायचे. तर वडील म्हटले की मी डाऊन पेमेंट जे आहे 10,000 रुपये ते मी देतो, पण 600 रुपये हप्ता मात्र तुझ्या पगारातून कट व्हायला पाहिजे. आणि मग ते काही शक्य नव्हतं कारण मलाच वडिलांच्याकडून पैसे लागायचे. त्या दिवशी मी ठरवलं की इथून पुढं मी वडिलांच्याकडे हात पसरणार नाही गाडीसाठी. मी गाडी घेईन तर माझ्या स्वतःच्या जीवावरती गाडी घेईन. आणि त्यानंतर मी वडिलांचीच लुना TFR लुना होती, आजही ती आमच्या अजून घरात आहे नेरलीमध्ये. तर ती लुना TFR मी वापरत होतो 1-2 वर्ष. आणि इथं कोल्हापूरला आल्यानंतर मी स्कूटर घ्यायचं ठरवलं. माझ्याकडे 10-11 हजार रुपये बॅलन्स होता आणि तेव्हा क्रेज होती की जुनी स्कूटर घ्यायची 4-5 हजारला, कलर करायची, 2-3 हजार रुपये घालवायचे, 6-7 हजारपर्यंत स्कूटर तयार होते आणि परत 4,000 रुपये पेट्रोलसाठी बॅलन्स राहतात. बरोबर. तर मी स्कूटर घ्यायचं ठरवलं होतं आणि मग आमच्या मेननमधल्या एका सुपरवायझरला घेऊन मी 2 व्हीलर जुन्या यात्रा बघायला गेलो की आपल्याला स्कूटर घ्यायची. तर स्कूटर घेत असताना बघितल्यावर स्कूटर मला काही ती जुनी पसंत पडेना. तो सुपरवायझर मी ज्याच्या गाडीवरनं आलो होतो ते माझ्या हाताखाली काम करत होते, मी ऑफिसर होतो तिथं. तर ते म्हटले साहेब तुम्ही स्कूटर का घेताय? तर त्यांना सांगितलं की असं असं मी वडिलांच्याकडे हट्ट धरला होता, पण मी घरी आता स्कूटर मागणार नाही किंवा घरी आता गाडी मागणार नाही. मी माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशात मी स्वतःच्या पैशावर गाडी घेणार आहे. आणि तो म्हटला नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत? तर मी म्हटलं माझ्याकडे असे 11,000 रुपये आहेत. तो म्हटला तुम्ही स्कूटर नवीन जरी घेतो म्हटला तरी मी घेऊन देणार नाही म्हणे. बरोबर. तर त्यानं कारण सांगितलं की आम्ही ज्या गाडीवरनं गेलो होतो त्याच्याकडे तेव्हा हिरो होंडा होती. हिरो होंडा 5 वर्ष तो वापरत होता आणि 5 वर्षात त्यानं 35,000 रुपयाचं पेट्रोल जाळलं होतं. त्याच ठिकाणी जर का मी स्कूटर वापरली असती म्हटला
तर मला 70,000 रुपयाचं पेट्रोल जाळावं लागलं असतं. तर तुम्ही स्कूटर नवीन जरी घेतली तरी मी घेऊन देणार नाही, कारण नुकसान होतंय. बरं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, उद्या या म्हटलं आमच्या गावी. मी त्याचं भुयेवाडी म्हणून गाव आहे, खंडेराव चौगले म्हणून ते सुपरवायझर होते. त्यांच्या गावी मी दुसऱ्या दिवशी गेलो सहज फिरायला म्हणून. गेल्यानंतर त्याने गावात नेलं आणि तो एका पतसंस्थेचा चेअरमन होता, मला माहिती नव्हतं. तिथं पतसंस्थेत गेलो, त्यानं माझ्याकडून अर्जांवरती सह्या घेतल्या आणि डायरेक्ट पे ऑर्डरच काढून दिली. मी फॉरेस्ट चॅम्पियन घेतली, पहिली माझी मोटरसायकल स्वतःच्या पैशातनं फॉरेस्ट चॅम्पियन. कारण तेव्हा हिरो होंडाला 1 महिना वेटिंग होतं, महिनाभर वाट बघायला पण वेळ नव्हता तेव्हा. गाडी पैसे हातात आले की गाडी कधी घेईन असं झालं होतं. गाडी घेतली, इथून ज्योतिबा गेलो लगेच त्याच दिवशी आणि डायरेक्ट नेरली, पहिली स्वतःच्या पैशावरची गाडी. पण त्यानंतर मग माझ्याकडं 4 व्हीलर आल्टो आली. म्हणजे MAT साठी तुम्हाला एवढा स्ट्रगल करावा लागला. आज एवढ्या चांगल्या लक्झरियस कार तुमच्याकडे आहे, म्हणजे कसं वाटते तो काळ बघितला आणि आज त्या ठिकाणापर्यंत आल्यानंतरच्या भावना काय आहेत? तेच म्हणजे स्वतःच्या पैशातनं किंवा स्वतः कमावल्याचं जे समाधान असतं ना, ते खूप वेगळं समाधान असतं. फक्त दुःख एवढंच आहे की ज्या वडिलांच्या समोर मी हट्ट धरला होता, मी जे काय केलं ते त्यांना बघता आलं नाही. म्हणजे ते MAT मला घेऊन देऊ शकले नाहीत, पण मी त्यांच्यासमोर 4 व्हीलरमधनं गेलो असतो, पण त्यांना ते बघता आलं नाही. नक्कीच वडिलांचं अस्तित्वपेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट मोठी असू शकत नाही. म्हणजे व्यवसायामध्ये म्हणजे नोकरीपेक्षा जास्त धकाधक व्यवसायामध्ये असते आणि ती धकाधक किंवा हे स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं म्हटलं तर आपली हेल्थ ही स्ट्रॉंग असली पाहिजे, मग ते मेंटली असो किंवा फिजिकली असो. आणि आत्ता म्हणजे योगाचं महत्त्व हे आपणा सर्वांना कळतंय आणि तुम्ही देखील त्यात विशेष प्रावीण्य मिळवून त्यात एक विशेष उल्लेखनीय काम करताय. तर नेमकं कशा पद्धतीने आता ते तुमचं काम सुरू आहे? ॲक्च्युली सर्वात मोठी संपत्ती असेल तर शरीर संपत्ती. बरोबर. सर सलामत पगडी 50 म्हणतात, ह्यात काय दुमत नाहीये. जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर पैसा असून काय उपयोग नाहीये. तर म्हणून मी योग विद्याधाम कोल्हापूरची जी बिल्डिंग आहे उजळाईवाडी, ते माझ्या घरापासून अगदी जवळ आहे. बरं. त्यामुळं मी तेव्हाच जेव्हा इथं उजळाईवाडीमध्ये राहायला आलो तेव्हाच ठरवलं की मी आजपासून योग विद्याधाम मरेपर्यंत जॉईन करणार. मी डायरेक्टर होणार, चेअरमन होणार ह्या अपेक्षेनं योग विद्याधाममध्ये गेलो नव्हतो. मी माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी योग विद्याधाम जॉईन केलं होतं. पण तिथला स्पार्क बघितल्यानंतर त्यांनी मला आज योग विद्याधामचं कार्याध्यक्ष केलं. खरं तर योगाचं महत्त्व बाहेरच्या देशातील देशातील लोकांना जास्त आहे. आपली परंपरेपासून भारतीयांनी ही योग परंपरा सुरू केलेली आहे. 25,000-2,500 वर्षापूर्वी पतंजलींनी योगा सांगितलेला आहे. 196 सूत्रामध्ये योगा सांगितलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशा 8 अंगामध्ये योगाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. परंतु पिकलं तिथं विकलं जात नाही म्हणतो तशी अवस्था आहे की आज फॉरेनर येऊन नाशिकमध्ये आमच्या योग विद्याधामला दर महिन्याला जवळपास 50 फॉरेनर येऊन योगा शिकून तिथं जाऊन ते परदेशात शिकवतात, किंवा आपल्या इथले काही योग शिक्षक परदेशात जाऊन योगा शिकवतात. पण आपल्या इथल्या लोकांना योगाविषयी तेवढं प्रेम नाही आहे, ही खंत वाटते. परंतु आमचं योग विद्याधाम कोल्हापूर हे 38 वर्षापासून कोल्हापूरमध्ये योग गंगा घरोघरी पोचवण्याचं काम करते आणि त्या संस्थेचा आता मी कार्याध्यक्ष आहे. आम्ही आता असं ठरवलं की कोल्हापूर जिल्हा योगमय करायचा. कोल्हापूर जिल्हा खरं तर सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रात कोल्हापूर अग्रेसर आहे. भले पर कॅपिटा इन्कम असू दे, ऊस असू दे, गूळ असू दे, कोल्हापुरी चप्पल असू देत, हुपरीचे चांदीचे दागिने असू देत, प्रत्येक क्षेत्रात इवन पैलवान कोल्हापूरमध्ये, म्हणजे व्यायामामध्ये पण कोल्हापूर पुढं आहे. आज ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणची मुलं आता पुढं जायला लागलेत. तसं कोल्हापूर हा योगमय कोल्हापूर बनवण्याचं आमचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भागात आमच्या योग विद्याधाम कोल्हापूरमध्ये जवळपास वर्षाला 100 योग शिक्षक बाहेर पडतात. ह्या 20-25 वर्षामध्ये खूप मोठ्या उंचीवरती तुम्ही गेला, ते तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती.
बरं, तुम्ही एवढ्यावरती थांबला नाही आहात. म्हणजे मी आता मगासपासून सकाळपासून आल्यापासून बघतोय, तुमची धावपळ बघतोय तुमच्या फर्ममधली किंवा इतर सगळ्या मीटिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर भविष्यातील नेमक्या विजन्स काय आहेत आपल्या? म्हणजे अजून काय कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला अचीव करण्याचा मानस आहे आपला? नाही, माझा आता मुलाच्या हातात तुम्ही बघितलं की माझा मुलगा पण डिप्लोमा मेकॅनिकल झाला आहे आणि तो आता फॅक्टरी सांभाळायला सक्षम करायसाठी मी त्यासाठी त्याला ट्रेनिंग द्यायला लागलो आहे. एकदा तो तयार झाला की मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. शेवटी समाजात कुठलंही समाजकार्य करायचं असेल तर पैसा पाहिजे. पैसा असेल तर सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही. त्यामुळं बिझनेस सोडून दुसरं काय करण्यात मजा नाही. म्हणजे बिझनेस तर सुरुवातीला करायलाच पाहिजे. बरं, बिझनेसमध्ये माझं सतत लक्ष असणारच आहे. कारण जसं सरकारी नोकरदारांना रिटायरमेंट असते तसं आम्हाला बिझनेसमॅनना रिटायरमेंट नाही, सुट्टी पण नसते. जोपर्यंत देवगडला पोचत नाही तोपर्यंत नो सुट्टी नो रिटायरमेंट. बरं, त्यामुळं बिझनेस हे माझं काम चालूच राहणार आहे. त्याच्याबरोबर मुलाला मार्गदर्शन राहील आणि त्याबरोबर समाजकार्य की जे मी आत्ता सांगतोय तसं की गुरव समाज संघटनेचा मी आज जिल्हा अध्यक्ष आहे. समाजातल्या जे काही दुर्गम भागात काही लोक आहेत त्यांना मदत करणं, काही निराधार लोक आहेत त्यांना मदत करणं, मला त्यांच्या सांगा अडीअडचणी की तुम्ही म्हणजे यशस्वी उद्योजक आहातच, सामाजिक कार्याची ओढ देखील तुम्हाला फार अगोदरपासून आहे. तर तुम्ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेमकी कुठली कुठली कामं केलीत आजपर्यंत? आजपर्यंत बऱ्याच, म्हणजे आम्ही आता ह्या योगाच्या ज्या काही संस्था आहेत त्या योग विद्याधामला आम्ही बऱ्याच वेळेला मदत केलेली आहे. तसंच एकटी संस्था आहे इथं जी निराधार अनाथ लोकांच्यासाठी काम करते, त्या संस्थेला मदत करणं, किंवा सावली केअर सेंटर म्हणून इथं आहे की जे असं निराधार लोकांना किंवा अपंग लोकांची सेवा करतात, त्या लोकांना मदत करणं, किंवा असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळे इथं NGOज वगैरे येतात त्यांना आमच्या संस्थेच्या माध्यमातून मदत करणं, अशा पद्धतीची वेगवेगळे समाजोपयोगी कामं केलेली आहेत. तुम्ही हा सगळा व्यवसाय किंवा हे असोसिएशनचं काम हे सगळं करत असताना पाठीमागं जे बॅकबोन आहे फॅमिली, हे फार महत्त्वाची म्हणजे त्यांचा रोल असतो. तर काय सांगाल, फॅमिलीचा रोल कसा असतो तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यात किंवा आजपर्यंतच्या प्रवासामध्ये कसा राहिला? आपल्याला माहिती आहे की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री दडलेली असते. खरं तर मी जो हा काही प्रवास केला त्या प्रवासामध्ये मला दिवसभर कष्ट करावं लागलं. सुरुवातीला प्रचंड प्रमाणात मी शारीरिक कष्ट केला असेल, मानसिकदृष्ट्या कष्ट केला असेल, किंवा हे जेव्हा मी सामाजिक कार्य करतो तेव्हा बराच काळ मला बाहेर राहावं लागतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्यामुळं घरची जबाबदारी जी आहे ती मी कधीच बघितली नाही, किंवा जी घरची जबाबदारी आहे ती माझ्या मिसेसनं सांभाळली. मुलांचं शिक्षण असू देत किंवा घरी काही आणण्यापासून, इव्हन किराणा भरण्यापासून मी घरात कुठलीही जबाबदारी घेतली नाही. म्हणून मी इतका वेळ बाहेर देऊ शकलो आणि आमचा व्यवसाय असू दे किंवा समाजकार्य असू दे हे केवळ तिच्याच सपोर्टमुळं मी करू शकतो आहे. आणि तसंच मुलांचं शिक्षण, मुलंसुद्धा हर्षवर्धन आता डिप्लोमा मेकॅनिकल झाला आणि आता फॅक्टरी बघतो आहे, ते करत असताना तो आज फाउंड्री टेक्नॉलॉजी हा व्होकेशनल BE करायला लागला आहे. तो मुलगी BCom झाली, तेजस्विनी धोत्रे, तिचंही BComपर्यंतचं शिक्षण झालं, ते आता MBAला पुढं ॲडमिशन घेते. तर या मुलांनीसुद्धा कधी माझ्यावरती कुठलाही हट्ट धरला नाही की मम्मीकडून ज्या काही गोष्टी, म्हणजे मम्मी हाच पप्पा समजून तिनं काम केलं. त्यामुळं मिसेस यामध्ये सर्वात मोलाचा वाटा म्हणावा लागेल. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेरली टू कागल 5 स्टार MIDCचं चेअरमन, तर हा जो प्रवास आहे तर ते प्रवासाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली ती नेरलीतून रोवली गेली. तर काय सांगाल गावाबद्दल? आपल्याला माहिती आहे की तुम्ही बाहेर गेला की तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव ह्याचा अभिमान सतत असतो. नेरलीचा तर मला सतत अभिमान असणारच आहे. जसं आपण मगाशी मी सांगितलं की मोटरसायकल जरी आपण चालवायची असेल त्याला 4 गिअर असतात, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर.
पहिला गिअर म्हणजे आपले सभोवतालचे सवंगडी, म्हणजे जन्माला आल्यानंतर आपण शाळेत जातो, समाज असतो, समाज आणि शाळेतली सवंगडी, हे पहिला गिअर आहे. दुसरा गिअर म्हणजे आपण थोडंसं उच्च शिक्षण किंवा कॉलेजला जातो. आणि तिसरा गिअर म्हणजे नोकरीला लागतो, पैसे मिळवतो, घर जमीन बंगला होतो. मग चौथा गिअर तर काय मग बघायला नको की 100च्या स्पीडनं गाडी चाललेली असते, 80-100 गाडी, 4 व्हीलर, बंगला, सगळं आयुष्य शरामत जीवन आपण जगत असतो. पण हे 4 गिअर जसे मोटरसायकल आहेत तसे आपल्या आयुष्याला पण 4 गिअर आहेत की आपण चौथ्या गिअरवरनं कधीतरी मध्येच स्पीड ब्रेकर येतो आणि फटकन चौथ्या गिअरवर आपण थांबू शकत नाही. तो कधी तिसरा, दुसरा, पहिला, तिथंपर्यंत यावं लागतं. म्हणून पहिल्या गिअरची पण आठवण असणं तितकंच गरजेचं आहे. तर पहिल्या गिअरमध्ये कोण आहे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपला सभोवतालचा समाज, म्हणजेच माझा नेरली गाव आणि नेरली गावातले असणारे लहान सवंगडी. जसं ओम गणेश मंडळ मधील आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, हे सगळे कार्यकर्ते म्हणजे माझे त्यावेळचे पहिल्या गिअरमधले सवंगडी म्हणता येतील. उदाहरणार्थ राजेंद्र मोरे असू देत, जयकर लोखंडे असू देत, जयकर मुळीक असू देत, सतीश पाटील असू देत, हनुमंतराव मुळीक असू देत, शिवाजी सूर्यवंशी आहे, शिवाजी मोरे आहे, जितेंद्र शिंदे आहे. ही सगळी मुलं आम्ही एकत्र होतो. प्रत्येकजण प्रत्येकाला काहीतरी देणं घेणं लागत असतो आणि त्यातनं माणूस शिकत असतो. त्यामुळं पहिल्या गिअरची आठवण असणं गरजेचं आहे. आणि नेरलीबद्दल मला सतत अभिमान असेल आणि नेरलीमध्ये पण समाजकार्य. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही स्पेशल गोष्टशी संवाद साधला, हितगुज केलं आणि तुमचा जो सगळा प्रवास आहे, तुमची जी इन्स्पिरेशनल जर्नी आहे ती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला. खूप बरं वाटलं आणि वेळात वेळ काढल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.